माहित नाही की लाईट बंद करत नाही तर त्याच्यामुळे या किती त्रास होते. निमकर्डे भाऊ आम्ही काय नेहमी असं बिलच भरत राहतो. लिखी द्या कोणची दिलेली आहे तुमच्याकडे. तुम्ही लाईटचं तुमचे काम आहे चालू बंद नाही करत म्हणजे काय विषय मग ग्रामपंचायतचा निधी कुठे जाते. तुम्ही जर एवढं काम जर तुम्ही खटकेन ते लावत नाही तर मग पहिल्यांदा ऐकलं ग्रामपंचायत तुम्ही आम्हाला की अर्ज मागता काम नाही का अर्ज करणार. बरोबर. आता हा विषय जर आधी घेतला असता आपण त्यांना लेखी दिला. आणि हे नाल्याचं प्रकरण जसा विषय आता जर आपल्याकडे आधी असता समजा की बा मॅडम खटका बसत नाही उदाहरण यांना म्हटलं म्हणूनच नाही हा जर विषय असता तर आपण तिला पत्र देऊन काय दिलं मी काय म्हटलं तुम्ही आम्हाला कारण विचारता का. तुम्ही डायरेक्ट आम्हाला लेखी तक्रार मागता मग तुम्ही का नाही केली एमएसबीले. ते काम बरं आहे ना तुम्हाला. मग आम्हाला लागू आहेस ना. तुम्ही आम्हाला घरपट्टी सोडत नाही पाणीपट्टी सोडत नाही मग तुमचं ग्रामपंचायतचं बिल आम्हीच भराव का. ठेका घेतला का तुमचा. नाही दिवाबत्ती सगळ्याला लागू आहे ना बाई. तुम्हाला ठेका घेतला का. अरे आम्ही देतो ना दरवर्षी भरतो ना. दिवाबत्ती करा तुम्हाला दोघींना नाही पण गावाला लागू आहे. ग्रामपंचायत लाईटच बंद करत नाही याला जबाबदार कोण आहे. मग लाईट बंद नाही होत का. कसं काय प्रॉब्लेम काय म्हणजे मेन काय आहे त्याचं होत नाही असं नाही. त्याचं म्हणणं काय. पावसाळ्यात लाईट जाण्याचे कारण हेच आहे. कारण वर्षभर लाईट तसे सुरू राहतात बंदच नसतात. आणि 15 दिवस झाले तो लाईट गेलाय आमच्या टापूतला. कधी 15 दिवस होऊन गेले. 15 दिवस होऊन गेला अंधारात जाऊन राहिलो आम्ही. घरपट्टी काय ते तुम्ही लाईट बिल देऊन राहिलो ना. मी काय म्हटलं एक मिनिट आता ते इंगळे मॅडम आम्ही आमच्या वैयक्तिक कामासाठी कोणत्याच कामासाठी आलो नाही. तुम्ही फक्त त्यांना विचारा की त्यांना किती वेळा म्हटलं बसवणारे दोन्ही जणांना आपण 3 ते 4 वेळा फोन लावलेला या कामासाठी. लाईट साठी राहुल भाऊ असं नाही की त्यांना सांगितलं सामान्य दिले त्यांना. तुम्ही आम्हाला लेखी तक्रार मागता मग तुम्ही एवढे दिवस का नाही केली तक्रार. कायचा विषय लाईटाचा नालीचा तो धाब्याचा 15 दिवस आपण ते करू. ज्याच्याकडे काम आहे ह्या गोष्टी नागरिकांना सांगल्यावर तुमच्या लक्षात येतात. आम्हाला तुम्ही लिखित मागता ना आम्ही लिखित लाईट बंद करावं लागतात म्हणून सकाळ संध्याकाळी लाईट बंद तर कर्मचाऱ्यांना करायलाच ते नका सांगू. तुम्हाला समजत नाही का. त्याच्यावर आपण पाणीच करत नाही ना त्या आल्या म्हणजे ग्रामपंचायत म्हटलं म्हणजे झालं. सरपंच हजर नाही पाहिजे त्याने मग काय सगळं हजर पाहिजे उलट चांगला आहे इथेच बसायला पाहिजे. त्याच्या समोर व्हायलाच पाहिजे ना त्याला यायला तर पाहिजे. कोणाच्या समोर काय करायचं मग त्याला प्रश्न कुठं माहित आहे गावातले काय आहे. यायला तर पाहिजे की इथपर्यंत तुम्ही म्हणायला पाहिजे ना. आहे मला काहून किती दिवस झाले आम्ही सुका कचरा कुठे टाकाव ओला कचरा कुठे टाकाव. आम्हाला तुम्ही घंटा गाडीत द्या दाखवून. हॅलो ग्रामपंचायत वकान मी आहे रे तू शिकेल मेसेज टाक. तुम्ही ते घंटा गाडी कशी काय ठेवली कुठे ठेवली. मी ठेवलीच तिने सरपंच तुमच्याजवळ असते. मला अधिकार नाही वस्तू ठेवायचा अधिकार रेकॉर्ड तुमच्याजवळ आहे. ते सांगतील ना तुम्हाला. रेकॉर्ड तुमच्याजवळ आहे. घंटा गाडी गावात उपलब्ध झाली. संविधानाचं सरळ त्यांना कुठली मी नाही सांगते. दाखवा ना आम्हाला सरपंच सांगतील ना. दाखवा ना सरपंच कुठं आहे. ग्रामकुशल दाखवू. आता एक घंटा झाली आम्ही इथं आम्हाला दाखवा ना. सरपंच दाखवू नाही शकत. ते येतील बसतील. मी काय तुम्हाला माहित नाही मला काय की मी त्यांची की मी सरपंच कोण आहे हे तुम्हाला माहित नाही का. त्याचा अधिकार त्याचं काम आहे. तुमच्या अंगावरचं भोंगळं नका ना फेकून. नाही माझं काम मी करीन. असं थोडी तुमच्या चालतंय. अनुषंगाने मला काय कोणाला काय द्यायचं मी सगळं देऊन देणार सगळ्यात आहे. मोठी चुकी तर तुमची आहे की तुम्ही सरकारी घंटा गाडी मालमत्ता कुठे ठेवली ग्रामपंचायत जवळ असायला पाहिजे. हे हुकुमशाही आहे, हुकुमशाही. हुकुमशाही आहे मॅडम हे ते तुमची. बोलत आहेत की त्यांना का म्हणू का बोलू नका आटा कसं देऊन द्या तुम्हाला. हुकुमशाही आहे तुमची. तुम्ही डायरेक्ट म्हणता आम्हाला माहित आटा नाही. ना ते ऐकून तिकडे चला ना मला दाखवा ना घंटा गाडी. नाही मी ते सरपंच दाखवतील त्यांना कुठे ठेवली काय ठेवली. तुम्ही मला मॅडम सरपंच ते दाखवा. लोकप्रतिनिधी मधून निवडून गेलेले आलेले आहेत. ऐकून घ्या त्याला अधिकार नाही. तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे आम्हाला. हे नका सांगू. आहे पण त्यांच्या लोकप्रतिनिधी मधून निवडून आलेली बाई आहे ते. त्या बाईला आम्हाला विचारण्याचा अधिकार नाही. आम्ही तुम्हालाच विचारू. ठीक आहे मग मी मग त्याची सांगा ना मग. कारण का रेकॉर्ड तुमच्याकडे आहे ना. समजतेच काय म्हणता घ्यायचं. जे आहे ते सांगितलं. कारण का तुम्ही निर्णय घ्या त्याच्या मागे त्या बाईची सही असेल तुमची असेल. निर्णय घ्यायचा अधिकारच मला नाही. पूर्ण कसं निर्णय घ्यायचा अधिकार नाही. सल्ला देण्याचा अधिकार आहे. मी सल्ला देऊ शकतो त्यांना की असं नाही करावं लागत परंतु ते ऐकतीलच. हे ते जबरदस्ती मी त्यांच्यावर नाही करू शकत. कारण का तुम्ही त्यांची कारवाई नाही करू शकत. मी आधीच ऐका, मी तुम्ही कारवाई कारवाई करू करू शकत. शकत नाही. कारवाई नाही करू शकत.
शांततेने. फक्त अरे तेवढं मग तुम्ही नाही ना, काढून पण काढून तुम्हाला काढून माहितीये का काढून मॅडम आम्हाला किती त्रास होऊन त्रास राहिला तुम्ही धापा समजून मोडला तर राहिला, 15 तुम्ही काय दिवसापासून बोलता, माल बोलणं वाहतूक होऊ बंद. देत नाही पूर्ण तुम्ही. मग? बोलणं अरे होऊ देत त्याने नाही. त्रास झाला, तुम्ही मुलीच ना. तुम्ही आम्हाला बरोबर पण समजून समजून राहिला, काय तुम्ही बोलून सांगून राहिला राहिले, तुम्ही बोलणं तर पूर्ण होऊ देत जा माझं. तुम्ही हे करून राहिले दोघी जणी बा. अरे बोलणं तर पूर्ण होऊ दे माझं. और मी त्याचं तर आहे का फक्त पहिले काय ते म्हटलं? समस्या म्हणजे त्याचं आहे का तुम्ही नाही पहिले? म्हटलं ग्रामपंचायत तुमचं कसं काय कसं ऐकते? तुम्ही त्या मॅडमचं कसं काय का नाही, तुम्ही या माझं गावात काय- राहता माझं का काय- थांबा थांबा माझं तुम्ही नको. या गावात नाही, राहता का मी राहत नाही ह्याच्या समस्या तुम्ही- ह्याच्या तुम्ही ऐकून समस्या घ्या. आमच्या तुम्हाला ऐकावं लागतील तुमचं आम्ही नाही ऐकणार तुमच्या मॅडम समस्या आम्ही ऐकतो पण तुम्ही तुमची ऐका. समस्या नाही, मला नाही. डायरेक्ट सांगतो तुम्ही सदस्याला सांगा तुम्ही सरपंचाला सांगायला पाहिजे त्याच्या मार्फत माझ्याजवळ येईल बा आम्ही त्याला तुम्ही घरपोच करू. करू. बरोबर आहे तुमचं म्हणणं की मला म्हणा पण तुमचे काम आहे तुम्ही निवडून दिलेले तुमचे सदस्य आहे तुमचे सरपंच आहे त्याच्या कानावर टाकणं तुमचे काम ती आहे हजरच नाही ना आम्ही त्यासाठी आलो ना. मग हजरच हजार नाही. नाही राहत तर तो प्रश्न माझा आहे काय तुम्ही म्हणाले माझं पाहिजे नाही आम्ही ना सांगून प्रश्न. मिळत नाही. सदस्य तुम्हाला माहिती आहे, सरपंच कोणाला हजार माहिती नाही आहे? बरं थांबा थांबा 2 मिनिटं सदस्याच्या बरोबर आहे खाते की? आहे का खाते सदस्याच्या नावावर खात्यात का ते सांगतील ना सरपंच ऐका सदस्याचे नाम कसं सदस्य टाकायचं? मग तुम्ही खर्च सगळ्या करणारे कोण? गोष्टी सरपंच आणि ग्रामसेवक मग त्याने समस्या दूर आता करायचा काय सदस्य विषय काय आहे? त्याला करतील? निर्णय घ्यायला काही लागेल ना बोलता. सदस्य काय- निर्णय घ्यायला लागेल ना मॅडम काय मॅडम मी काय कसं सांगू? बोलणं? आज तो धापा फोडला लाईटचं बिल काढाल तुम्ही ते बसवाचे लाईटचे बिल काढले सह्या कोणाच्या मागाल चेकवर मी काय म्हटलं ग्रामपंचायतीचे सदस्याची सही लागू आहे का प्रत्येकाच्या सह्या थोडी राहणार आहे सरपंचाचे पण माहिती देतील की ते सदस्य मंडळी मग सगळे जण. सरपंच का हजर मग नाही ग्रामसभा काय का हजर हजर नाही? असते गावातल्या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी ऐकून बरोबर घ्या आहे हो समस्या दूर करण्यासाठी जाते मग आपण ग्रामसभा घेतो. तुम्ही ना उद्या काय? विश्वासच तुम्ही ना विश्वासच नाही दाखवला गावातल्या नाही, नागरिकांवरती नाही. की ग्रामपंचायत खरोखर काम करते म्हणून गावातले नागरिक हजरणार आहेत तुमच्या गलत्या ते तुम्ही कधी मान्य करता मॅडम माझ्या गलतीचा विषय नाही, असं थोडी चालतं. माझी गलती आहे विषय तुम्ही नाही. माझं ग्राम- काम माहिती आहे, मॅडम? नाही माझं काम नाही. ग्रामपंचायत- वर्षाच्या 2 सभा घेणं गरजेचे आहे हे कायद्यामध्ये दोन म्हटलेलं आहे नाही आपण 4 घेतो 2 म्हणून नसतं आपले 4 नाही, नाही. मॅडम एकही नाही होऊन राहिली तुम्ही 4चा कुठे विषय करून राहिला अरे 4 घेतो ना आपण तुम्ही येत नाही त्याला इलाज अरे काय? एकच अरे घेता ना तुम्ही ग्रामपंचायतमध्ये. ग्रामपंचायत आपण मध्ये ग्रामसभा- गावचा आपण लोकांचा ग्रामसभा विश्वास घेतल्या. नाही ऐकून आता- घ्या मॅडम माझा मुलगा नाही. गावातल्या नागरिकांचा ग्रामपंचायतीवर विश्वास त्या नाही म्हणून सरपंच लोक बाई अजिबात आवाज हजर नाही होत सभा झाल्या की नाही उत्तर देतील त्या सभा तर काढलेल्याच आहेत तुम्ही बोलवा आम्ही काय बोलवा एक मिनिट. तुम्ही बोला ना आम्ही बोलतो ना आम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारतो ना आम्ही ग्रामसभा झाली 15 असं दिवसापासून तुम्ही आले नाही. ग्रामपंचायत दोष आहे. मध्ये झाल्या एक सभा नाही, cancel नाही. झाली मी त्याही सभेला आलती माझं ते रेकॉर्डिंग सुद्धा आहे. ते सुद्धा रेकॉर्डिंग आहे ग्रामसभा कुठे घेतल्या जात असतात मॅडम छत्रपती शिवाजी महाराज मग चौकात तुम्ही झालेल्या ग्रामपंचायत मध्ये कशा काय घेता तिथं घेतो ना आपण हो का ग्रामपंचायत मध्ये दाखवू का मी व्हिडिओ आहेत माझ्याजवळ फक्त 24 तारखेला मी तेच सांगत आहे तुम्हाला मी 2 तेच बोलले मॅडम हे कायद्याचं बरं, तुम्ही उल्लंघन मला- करताय तुम्ही. नाही, तुम्ही ग्रामपंचायत आले, मध्ये मी- ग्रामपंचायत तुमची किती बाय कितीची आहे त्याच्यामध्ये 200-250 लोक बसू शकतात का नाही बसू शकत एक ग्रामसभा घेण्याचा अधिकार रफाड जागेवरती आहे मग तुम्ही ग्रामपंचायत वातावरण पाहून असते बरं मॅडम हो मॅडम मी काय म्हणते त्यावेळेस पावसाळा होता का मॅडम उन्हाळ्यामध्ये पाणी पडतं का तुमच्या याच्यामध्ये त्यावेळेस तुम्ही मला गावातल्या ना सभा झाल्या नाही म्हणतात ना. तुम्ही सभा मला घेतल्या लिहून की द्या ना, नाही? लेखी द्या मी काय म्हणतो, तुम्ही लेखी द्या मला ना, लिखी नका सांगू. तुम्ही मला लिहून दिलाय नाही, नाही, लिहून दे, मॅडम. मॅडम. बोलवा आणि इथपर्यंत. ऐका ना. त्याचं वेळ प्रॉब्लेम ऐकून थांबा. त्याचे जे प्रॉब्लेम आहे ते सरपंच हजर राहत नाही उपसरपंच हजर राहत नाही एक मिनिट आता त्याचे प्रॉब्लेम मला सांगणं कसं आहे की तो विषय रिपीट करू नका. तो हजर राहत नाही मग असेच विषय येऊन गेला सह्यासाठी मी केव्हाही म्हटलं की सह्या लाभार्थी घरापर्यंत पाठवू नका. बोलली ना मगाशीच बोललेली आहे की लाभार्थी घरापर्यंत पाठवू नका सह्या इथंच करत जा झाला विषय त्याचा विषय बाकीचे जे विषय त्याच्यासाठी उत्तर द्यायला सरपंच विचार करला तुम्ही मला मी माहितीचे अधिकार टाकला टाकला